चलिए शुरू करते हैं। यहाँ से हम आज हम जा रहे ओम, आज हम आए हैं ओम बीच पे। और जो ओम का बीच का 2 वाटी में का जो होता है टोक, उसके यहाँ पे एक पत्थर ऐसा खड़ा है बीच में, उसके ऊपर हम चढ़ने की कोशिश करने वाले हैं। तो देखते हैं हम अभी आज सफल होते हैं कि नहीं। और हमारे साथ आज जुड़े हुए हैं ओमकार जेधे, श्रीनाथ सूर्यवंशी उर्फ मोडके बाबा, आणि आमचे सुप्रसिद्ध तुषार कोकरे। कोणाला बुलडोझरची आवश्यकता असेल आणि भेटत नसेल तर त्यांनी तुषार कोकरे यांना कॉन्टॅक्ट करू शकता, कारण त्यांच्याकडे नॅचरली बिल्ड आहे। हां, आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला हार्म पण होत नाही, कारण ते फक्त हां SG ब्रँडचा कारभार। जर तुम्ही कोणाला माहिती असेल SG ब्रँड, आमच्या ओमकार जेदे आणि तुषार कोकरे यांचा SG ब्रँड आहे। तुम्हाला कोणाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा SG ब्रँड। हां, जर कोणी ओळखला तर त्याला माझ्याकडून रोख कॅश 10,000 रुपये देण्यात येईल। बस तुम्ही बघू शकता कसा खडतर प्रवासातून आम्ही जात आहे, कारण खास आहे माझ्या सोबत दात पण आहेत। हा, माउंटेन डिओ डरकी माकी चूद, तो दगड वरती दिसतोय, त्या दगडावर आम्ही जात आहे। इकडून रस्ता मला जरा सोपा वाटतोय म्हणून मी इकडून येतो। इकडून पाणी आहे तुषार साहेब, तर जरा त्या साईडनं बघा रस्ता आहे का। रॉक क्लाइम्बिंग करायला लागणार आहे। आणि अशा प्रकारे श्रीनाथ माघार घेताना दिसत आहे असं मला वाटत आहे रॉक क्लाइम्बिंगचं नाव ऐकून, कारण त्यांनी आधीच हात मोडलेला आहे, दुसऱ्यांदा त्यांना मोडून घ्यायचा नाही आहे। बघूया तरी आपण कसं काय होतंय, त्यानंतर ठरवू आपण। मी भेटतो तुम्हाला एक छोट्याशा ब्रेक नंतर, कारण आता आम्हाला एक रस्ता शोधायचा आहे वरती जायचा। बघूया आता, टाटा। A few moments later. हा चालू आहे। तर आमचे वैभवजी शिंदे आज प्रयत्न करत आहेत एक गिर्यारोहणाचा। ह्या समुद्रातील एक खडक आहे मोठा, या समुद्रामध्ये यांनी नैसर्गिक शिडीचा शोध लावून इथे गिर्यारोहणाला सुरुवात केली आहे या ठिकाणी। आणि आपण पाहूया की ते कुठपर्यंत पोहोचतात। पाण्याच्या उसळत्या लाटा ना ते झाटाव घाबरत नाहीत, आणि आता गेलेत ते वरती। माउंटेन ड्यू डरकी माकी चूद ते गेलेत वरती, पोचले आहेत वरती। आणि बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरील एक स्माइल। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते वैभव शिंदे यांसाठी। A few moments later. आता हे गिर्यारोहण दगडावरील संपून वैभवजी शिंदे उतरणीचा यशस्वी प्रयत्न करत आहेत आमचे शिल्पक वैभव नरेश शिंदे, द शिप मॉडलर। आणि या समुद्रावरती खडतर अशा दगडाच्या काय म्हणतात कातळातून पायरी मार्ग त्यांच्या हिमतीच्या जोरावरती सर करून खाली उतरण्याचा आता त्यांचा थरारक प्रयत्न चालू आहे। त्यांचा पार्श्वभाग तुम्ही पाहू शकता। आपण पाहू शकतो की किती जोमाने ते खाली उतरत आहे। त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही दिसत आहे, पण मनातनं गाण थोडीशी फाटलेली जरूर आहे। तेच पार्श्वभाग थोडी फाटेल पण मजा वाटेल। आणि अशा प्रकारे त्यांनी तळ गाठलेला आहे, थोडासा स्ट्रगल होत आहे, पण नक्कीच ते यातून खाली उतरतील। आणि अशा प्रकारे त्यांचा एक यशस्वीपूर्ण उतार हा पूर्ण झालेला आहे। आणि आपण पाहू शकता ते उतरण्याची एक सलामी देत आहेत आपल्याला। सन्मान गाड सामान काढ। याच समुद्रावरती अनेक शिप मॉडेल त्यांनी तयार केले आहेत। त्यांची शिप कधी बुडली नाही आणि त्यांचा धीरही कधी बुडला नाही। आणि आता त्यांचा
उजवा पाय बुडलाय पाण्यात. बंद करूया.